जुन्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकातील इयत्ता 6वी मधील प्रायश्चित्त नावाचा पाठ आज आपण बघणार आहोत. तर सुरू करूयात. दरबार. गणपती महाल. कोपऱ्यात गादी आहे. सनई चौघडा वाजत आहे. भालदार. हुजरे आलम, रुस्तुमे दाखन्न, दादासाहेब पेशवे की सवारी आ रही है, आस्ते निगार रखो. दुसरा भालदार. श्रीमंत सरकार, परमप्रतापी दादासाहेब पेशव्यांची स्वारी येत आहे. पहिला भालदार. सरकारे सल्तनत, सितारे हिंद, शमशेर बहादुर दादासाहेब पेशवे पधारे है, आस्ते कदम. दुसरा भालदार. पृथ्वीपती, दक्षिणाधीश, विक्रमवीर दादासाहेबांची स्वारी येत आहे, आस्ते कदम. दोन्ही भालदार. आस्ते कदम, निगार रखो मेहरबान, आस्ते कदम. बापू. यावं यावं श्रीमंत. सारी दरबारी मंडळी आपलीच वाट पाहत आहेत. श्रीमंत नारायणराव पेशव्यांच्या दुःखद अंतानंतर अनाथ झालेल्या या गादीचा आपण स्वीकार करावा आणि प्रजेला अभय द्यावा. दादासाहेब बसतात. आपण गादीवर आल्या कारणानं साऱ्या मराठी प्रजेचा आनंद ओसंडून जात आहे. साताऱ्याहून छत्रपतीकडून सवडीनं वस्त्र येतील. आपण तोपर्यंत ही वस्त्र व हा शिरपेट स्वीकारून ठेवावा. दादासाहेब. बापू, श्रीमंत नारायणरावचा शेवट ज्या तऱ्हेने झाला त्याबद्दल साऱ्यांनाच खंत आहे. परंतु वैयक्तिक दुःखात वाहून जाऊन राज्यकारभाराकडे दुर्लक्ष करू पाहणं रास्त होणार नाही आणि केवळ या इच्छेनंच आम्ही दुःखावेग आवरून आज दरबारात आलो. श्रीमंत नारायणरावाची आठवण झाली की अजूनही डोळ्यांना शेला लावतात. रामशास्त्री. श्रीमंत न आलेले अश्रू पुसायला शेला काय करायचा? त्याचा आडोसाच करायचा असेल तर ती गोष्ट वेगळी. तो भ्रमाचा पडदा दूर करून साऱ्या दरबाराला सांगा की श्रीमंत नारायणरावाची अजूनही आठवण झाली की कसं वाटतं. सांगा सांगा श्रीमंत. बापू. शास्त्री बुवा, आपल्या म्हणण्याचा रोख दरबाराला समजला नाही. रामशास्त्री. समजून घ्यायचंच नाही असा निश्चय असल्यावर समजणार तरी कसं? झोपलेल्या जागा करता येतं, पण न झोपताच झोपेचं सोंग घेतो त्याला जाग कोण करणार? आणि म्हणूनच दरबाराला जाग न करता दादासाहेबांच्या अंतःकरणाला आव्हान करतो आहे. सांगा श्रीमंत, सांगा. श्रीमंत नारायणरावाची आठवण झाली की काय वाटतं ते सांगा. दादासाहेब. शास्त्री बुवा, काय सांगू मी. नारायणरावाच्या अकस्मात झालेल्या निधनामुळे मला स्वस्थ झोपसुद्धा लागत नाही. रामशास्त्री. लागणार कशी? दादासाहेब, आठवा तो प्रसंग. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी थेरूर मुक्कामी श्रीमंत नारायणरावांना आपल्या पदरात टाकलं आणि आपणही कनवाळू अंत करणारे नारायणरावाचा लेकरू म्हणून सांभाळ करीन असं अभिवचन दिलं आणि शेवटपर्यंत आपण ते कसोशीनं पाळलंत ना, मग मनाची चलबिचल का होते? दादासाहेब. शास्त्री बुवा, शेवटपर्यंत मी न्यायानेच वागत आलो. रामशास्त्री. पेशव्यांच्या गादीची परंपरा तशी आहे. थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे, सदाशिवराव भाऊ, माधवराव पेशवे साऱ्यांनीच न्यायाचा आदर केला. त्या न्यायाला स्मरून सांगा की आता रस्त्यात मिरवणूक येताना तुमच्यावर जी फुले उधळली, जो गुलाल उधळला, ज्या निरंजनाच्या आरत्या ओवाळल्या गेल्या, त्यात काय दिसलं? दादासाहेब. काय दिसलं? काय दिसल मला? रामशास्त्री. मी तेच विचारतो आहे. सांगा, तुमच्या उधळल्या गेलेल्या गुलालात श्रीमंत नारायणरावच्या रक्ताचे थेंब दिसले नाही? सांगा, ज्या निरंजनाच्या ज्योती उजळून स्वतःच्या कर्तृत्वाची ज्योत पाजळीत, त्यात श्रीमंत नारायणरावला दिलेल्या भडकणीच्या उसळत्या ज्वाला दिसल्या नाहीत? सांगा, आहेराची तबके समोर आल्यावर त्याच्यावरचा शेला दूर करताच ज्यांचा क्रूरपणे निर्घुण खून करण्यात आला, त्या श्रीमंत नारायणरावाच्या विकील शरीराचे तुकडे तुकडे दिसले नाहीत? सांगा श्रीमंत, सांगा. दिसलं तरी काय तुम्हाला? असे बावरून जाऊ नका. दादासाहेब. रामशास्त्री, आमच्या डोळ्यापुढे दुःखानं अंधारी येत आहे. रामशास्त्री. आली तर बरंच झालं. म्हणजे बाहेरचे डोळे बंद झाले तरी मनचक्षु उघडतील आणि झाल्या गोष्टी स्पष्टपणे दिसू लागतील. त्या दिवशी श्रीमंत नारायणराव वाड्यावर आल्यानंतर फितुरीच्या पापमार्गाने गर्दी आत आली. वाटेत सापडेल त्याला नाहीसं करणाऱ्या रुद्र वडनावानाप्रमाणे ते कत्तल करत आत आले
हाच तो वाडा, याच त्या भिंती. प्राणावर बेतल हे पाहताच श्रीमंत नारायणराव धावत धावत आले आणि त्यांनी तुमच्या कमरेला मिठी मारली. कारण तुम्ही त्यांचे कनवाळू काका होतात ना. प्रत्यक्ष पोटच्या पोरासारखं तुमच्यावर त्यांचं प्रेम होतं ना. ते लेकरू तुमच्या कमरेला मिठी मारून बसलं. मागे नंग्या तलवारी घेऊन गार्दी उभे होते. जीवन आणि मृत्यूच्या संगमावर आपण उभे होतात. आणि प्राण पिटळून नारायणराव ओरडले पडद्याआड, काका मला वाचवा. सांगा सांगा दादासाहेब, त्यावेळी तुमचं प्रेम कुठं गेलं होतं? त्यावेळी तुमचा न्याय कुठे होता? दादासाहेब कपाळाला हात लावून बसतात. बापू, शास्त्री बुवा, बस झाला हा पोरखेळ. नारायणरावाच्या मृत्यूमुळे दादासाहेबांच्या चित्तवरती दुखावल्या गेल्या आहेत. आपण जरा सबुरीने घ्या. तुळाजी, बापू सबूर कसली करता? खुद्द पेशव्यांच्या दरबारात हे शास्त्री बुवा दादासाहेबांना खुनी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. सुमशेर सिंग, बड़े ताज्जुब की बात है कि आप आम दरबार में खुद पेशवा सरकार के बारे में बकते रहे और हम चुप रह के सुने. तुळाजी, शास्त्री बुवा, आपण मोठे न्यायाधीश असाल, पण दादासाहेब खुद्द पेशवे आहेत आणि पेशव्यांच्या न्यायीचा लौकिक दशदिशांत पसरला आहे. ज्याला फिर्याद गुदरायची असेल त्यांनी ती खुशाल गुदरावी. मग चौकशी करून न्याय करता येईल. रामशास्त्री, बापू, फिर्याद कुणी गुदरायची आणि न्याय कुणी करायचा? या वाड्यात खुद्द पेशव्यांचा खून होतो आणि त्याची फिर्याद करायला लागते. भीष्म द्रोणासारखे तुम्ही धुरंधर मुत्सुदी कौरवाच्या दरबारात बसल्यासारखे स्वस्त का? तुम्हाला बोलता येत नसेल तर या खांबांना बोलता येतं, या शनिवारवाड्याला बोलता येतं. तो 1000 जिव्हांनी ओरडून सांगेल की नारायणराव पेशव्यांचा खून झाला तो गारद्यांनी केला आणि त्याला कारण म्हणजे परमप्रतापी पेशव्यांच्या गादीवर बसलेले हेच दादासाहेब. दादासाहेब, शास्त्री बुवा. बापू, शास्त्री बुवा, आपण खुद्द पेशव्यांच्या विरुद्ध आरोप करत आहात. तुळाजी, जीव आहे म्हणून बडबडून इथे भागणार नाही. आपण न्यायाधीश असाल म्हणून आत्तापर्यंत गय केली, यापुढे ती होणार नाही. दादासाहेब पेशव्यांच्या विरुद्ध अपशब्द उच्चारल्याची गर्दम तोरली जाईल. रामशास्त्री, खुशाल उतरवा, त्यामुळे केवळ माझं तोंड बंद होईल, जनतेचं नाही. जनता जनार्दनाला न्याय देवता सांगेल की या गादीवर बसण्याचा दादासाहेबांना अधिकार नाही, कारण ते खुनी आहेत. सुमेर सिंग, एक लफ्ज भी निकालेंगे तो जान खतरे में रहेगी. तुळाजी, शास्त्री बुवा, आपण पेशव्यांना खुनी म्हणून दरबाराचा अपमान करत आहात. याबद्दल पुरावा दाखवा, नाहीतर याच समशेरीला बळी पडाल. तलवार काढतो. रामशास्त्री, तुळाजी, मी न्यायाधीश आहे. पुरावा वाचून मला बोलायची सवय नाही आणि पुरावाच पाहिजे असेल तर हा आपला हुकूम पहा. हुकूम त्याला दाखवतो. नीट डोळे उघडून वाचा. श्रीमंत नारायणराव पेशवे यास मारावे हा हुकूम वाचा आणि त्याखालची दादासाहेब आपली सही पहा आणि खुनी कोण आहे ते सांगा. तुळाजी घाबरून, शास्त्री बुवा, हा हुकूम कसला? कुठं मिळाला? कोणी दिला? रामशास्त्री, तुळाजी, असे घाबरू नका, नीट पहा. श्रीमंत नारायणराव पेशवे यांना मारण्याचा तो हुकूम होता. आता तुमच्या मरणाचा तो बोलावणा आहे. दादासाहेब, शास्त्री बुवा, झाली चूक होऊन गेली. राज्याकरता मी पदर पसरतो, यातून आम्हाला वाचवा. याला काही का तोड नाही? बापू, शास्त्री बुवा, तुमच्या न्यायबुद्धीवर आमचा विश्वास आहे. आपल्या विद्वत्तेचा आम्हाला आधार आहे. काही शास्त्रवचन सांगा. याला काहीच का तोड नाही? याला काही प्रायश्चित्त आहे? रामशास्त्री, आहे, याला प्रायश्चित्त आहे. दादासाहेब, सांगा, कसलंही प्रायश्चित्त सांगा, ते आम्ही घेतो. दक्षिणा, अन्नदान, यात्रा, काहीही सांगा. सारा खजिना ओततो, सारी शक्ती खर्च करतो, पण ही मानहानी थांबवा. याला प्रायश्चित्त सांगा. रामशास्त्री, याला एकच प्रायश्चित्त. दादासाहेब, सांगा सांगा, कोणतं प्रायश्चित्त? रामशास्त्री, देहांत प्रायश्चित्त. दादासाहेब, काय? रामशास्त्री, होय, देहांत प्रायश्चित्त. न्यायाधीश म्हणून आजवर इथं वागलो. माझ्या अल्पमतीप्रमाणे न्यायदान केले. हाच माझा अखेरचा निवाडा. याची अंमलबजावणी करणं न करणं तुमचं काम. आम्ही चाललो, पण हे लक्षात ठेवा, ज्या क्षणी न्यायदेवतेला धिक्कारून तुम्ही नारायणरावचा खून केलात त्या क्षणी आपल्या पेशवाईच्या अस्ताला आरंभ झाला. आम्ही जातो. जिथं न्याय नाही तिथं रामशास्त्री नाही. कारण
जीनं जगण्याचं तर न्यायाचं, नाहीतर मरण कवटाळायचं, हाच महाराष्ट्राचा जीवनधर्म आहे.